नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी मी एक छानदार अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। गावठी वांगी आणि पावटा आणि बटाट्याचं कालवण एकदम झणझणीत असणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मी इथे कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि मिक्सरमधनं आपण लसूण, अद्रक आणि भाजलेलं खोबरं आणि कोथिंबीर ह्याचे मस्त छान पेस्ट करून घेणार आहोत। आणि हो, आता ही पेस्ट रेडी झालेली आहे। याच्यात आपण भाजलेलं खोबरं वापरलेलं आहे, त्यामुळे मी इथे तेल कमी वापरणार आहे, कारण भाजलेल्या खोबऱ्याला तेल मस्त सुटतं। तर चला रेसिपीला स्टार्ट केलेलं आहे। थोडंसं तेल, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा ॲड करते। कांदा हलकासा ब्राऊन झाल्यानंतर आपण जी पेस्ट केलेली आहे लसूण, आलं आणि खोबऱ्याची ती आपण ॲड करणार आहोत। पेस्ट चांगली परतून झाल्यानंतर हळद, तिखट, मसाले जे काय आहेत स्पाइसेस ते आपण ॲड करणार आहोत एक एक करून। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि छान वाफवून देणार आहोत। आता हा मसाला वाफोस तर मी इथे भाकरी करते आहे। हे पहा, साइड बाय साइड हे वाफून झालेलं आहे। थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि जसं तेल सुटतं तसं आपण टोमॅटो ॲड करणार आहोत लगेच। चला, तर भाकरी झालेली आहे आणि इथे मी वांगे कापून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत। तर मग पहिले आपण पावटा घालणार आहोत, कारण पावटा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो। बटाटे पावटा मी ॲड करते आणि त्यानंतर आपण वांगी घालणार आहोत, कारण वांगी लवकर शिजली जातात। गरम पाणी आणि मीठ आणि गूळ चवीनुसार ॲड करायचं आहे। पावटा शिजत आल्यानंतर मी वांगी ॲड केलेली आहेत। साधारण 15 मिनिटं वाफवून देऊयात आणि नंतर भाजी छान शिजून झाल्यावर आपण ही भाकरीसोबत एन्जॉय करू शकता। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात। बाय बाय।